सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीतील आदर्श नगरमधील आहे। व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची कार अचानक उजवीकडे वळली आणि आपल्या 7 वर्षाच्या नातवाला हातात घेऊन जात असलेल्या व्यक्तीवर जोरात धडक दिल्याचे दिसत आहे। मात्र यानंतर संपूर्ण परिसरात धक्कादायक दृश्य आपल्याला पाहायला मिळते। आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा। दिल्ली पोलिसांनी सांगितले की 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा ही गाडी चालवित होता। अल्पवयीन मुलाला ही कार कंट्रोल न झाल्याने त्याने प्रथम पार्क केलेल्या पांढऱ्या स्कूटीला धडक देत त्यानंतर वृद्ध राजेश कुमार व एका कोपऱ्यावर उभे असलेल्या 4 लोकांना धडक दिली। मात्र जखमी लहान मुलाची आई मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसत आहे। दरम्यान पोलिसांनी कार ताब्यात घेऊन त्याच्या मालकावर कारवाई सुरू केली आहे, तर 17 वर्षीय तरुणाला पोलीस कोठडीत देण्यात आली आहे।